काहीतरी होतं, ॲफिडेव्हिट का काहीतरी करायचं होतं, त्यामुळे ते थांबलं होतं. मग अंकल म्हटले जा म्हटले पहिला तिथं जाऊन भेट जा म्हटले. तरी पण मी जाऊन आलो, तिथे काही झालं नाही. मग असं केलं की आंटी आणि अंकल दोघं डोंगरी कॉलेज झाले 2014ला. मला माहिती नाही दोघांना नाही झालं. मग त्यांनी काय म्हटले, समजून सर म्हटले की ऍडमिशन करायचं, ह्याचं ऍडमिशन करायला लागणार आहे म्हटले. आणि ऍडमिशन ह्याचं आता ते जनरल कोट्यामधून झालं नाही म्हटले, आता त्याला ओपन मधून टाकायला लागणार म्हटले. ओपन मध्ये टाकलं की स्कॉलरशिप बसत नाही. मग तेव्हा अंकलनी काय केले, ठीक आहे म्हटले असं ते म्हटले. मग समजा सर म्हटले की 5,000 रुपये भरायला लागणार. तर माझ्या पैसे नाही, 100 रुपये घेऊन आलो होतो. 5,000 रुपये भरले. तिथं काय म्हणतात, पैसे कुठून आणायचे. अंकल म्हटले की बघतो म्हटले चांगलं तो माझ्यासाठी म्हणजे एक आपलं वडिलांशिवाय आपल्यासाठी पैसे खर्च करणारा माणूस जगात कोणी सुद्धा नसतो. कोणी सुद्धा म्हणजे कोण किती जरी म्हणलं की बाबा मी तुझ्यासाठी करतो, मी तुझ्यासाठी करतो, आपल्या वडिलांशिवाय आपल्यासाठी पैसा खर्च करणारा जगात कोणी सुद्धा नसतो. ही माणसाच्या डोक्यात सगळ्यांना माहित आहे. भाऊ जरी असला, सख्खा जरी भाऊ असला तरी पैसे खर्च करताना 10 विचार करतात. आपण जरी मागितलं मला 10 रुपये दे, कशाला पाहिजे म्हणते ते, असं म्हणते. पण पहिल्यांदा मी माझ्या आयुष्यात माझ्या वडिलांनंतर अंकलनी माझ्यासाठी पैसे खर्च म्हटलं, तेव्हा मग अंकलसाठी एवढं म्हणजे एवढं भारी वाटलं ना मला की मी कोणाला तेव्हा सांगू पण शकत नव्हतं. त्या अंकलनी 5,000 रुपये भरले, तिथं माझं ऍडमिशन झालं. मी गेल्यावर पण म्हटलं होतं की माझ्या आयुष्याला जर शैक्षणिक, मी आज जर इंजिनियर म्हणून जर उभा आहे तर मी त्या अंकल म्हणूनच आहे. किंवा तेव्हा त्यांनी जर चांगलं शिक्षण मला दिलं नसतं तर मी आज इथं उभा नसलो असतो. कुठं तर गल्लीच्या पोरांबरोबर काहीतरी वाईट मार्गाला लागलो असतो, काहीतरी वाईट मार्गाला लागून मी बाहेर भटकलो असतो. पण देवाला धन्यवाद की अंकल तसं आमच्या आयुष्यात आहे. आणि पहिला कसं असायचं, मी रुपेश, परत रोहित दादा, आकाश आणि दोघं तिघं युथ असायचे चर्चमध्ये. मग कसं व्हायचं, बिट्टू दादा मी सचिन दादांच्या क्लोज होतो, बिट्टू दादांच्या क्लोज होतो, अंकल आंटीच्या पण क्लोज होतो. त्यांनी मला असं अंकल आंटी जर वाढायला लागली की अंकल ओरडायचे, कशासारखे त्याच्या मागे लागतात, कशासारखे त्याच्या मागे लागतात. आंटी असं अंकलला बोलायचं, म्हणजे एक चांगलं वाटायचं की बाबा आपल्यासाठी कोणतं स्टँड घेते. सचिन दादा म्हटले की अंकल असं प्रेम दाखवत नाही, त्यांनी जरी दाखवत नसेल तर त्यांनी आपल्या लेकरांवर भरपूर प्रेम करतात. पण रुपेश म्हणा, परत आकाश म्हणा, बाकीचे लोक जे माझ्या बरोबर जे माझ्या यांची जे होते ना, ते सारखं मला म्हणायचे तुला अंकल आणि सारखं पदराखाली घेतात, काय जरी तुझी सिटी असली की तुला काय बोलतात आम्हाला म्हणतात. म्हणजे मला एक भारी वाटायचं बाबा आपलं कोणतर आहे, आपल्याला कोणतर म्हणजे एक म्हणतात की पदराखाली घेतात किंवा बाबा झाकून ठेवतात, तुला काय बोलायचं नाही, असं तसं म्हणजे होतं. सचिन दादा पण तसं म्हणतात, तू काहीतरी केलास की सगळ्यांना वाटते की आम्ही तुला काही बोललो नाही की तुलाही वाटतं. म्हणजे असं एकच सांगायचं उद्देश की त्यांचं प्रेम आम्हाला त्यांनी दाखवत जरी नसले तरी लोकांना दिसायचं की बाबा ही तुझ्यावर प्रेम करतात. तर देवा धन्यवाद की अंकल आमच्या आयुष्यामध्ये आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की मी भरपूर ठिकाणून ऐकले, मी भरपूर म्हणजे भरपूर सचिन दादा म्हटले की मगाशी की कोणी त्यांचं नाव काढत नाही, त्यांनी कोणी त्यांचं जग जरी नाव काढू नये अंकल, तुम्हाला माहिती आहे त्या जिवंत देवाला माहिती की तुम्ही कोणासाठी किती काय केलं. म्हणजे मी एवढे मी लहानपणापासून एनएफला जॉईन आहे, म्हणजे मी जातोय वांडेश्वरी चर्चला होतो मी. जसं रुबिहॉलला चर्च वगैरे असायचं तिथं मी बघतोय, तिथं मी अंकलला म्हणजे लोकांकडून ऐकून घेतो. तेव्हा माझं एज पण नव्हते की बाबा मला पैसे एवढे असतात एवढं माहित पण नव्हतं की तेव्हा पण म्हणजे पाचशे लोक वगैरे असतील की असं असायचं की बाबा तिथं थांबायचं, सवयचं ती कोण बोलत असते की जाऊन ऐकायचं. तिथं लोक पाचशे जॉन म्हणा, पाचशे भास्कर म्हणा, ते लोक बोलायचे की बाबा पाचशे कदम सिस्टरांचे मिस्टर आहेत, त्यामुळे काही पैशाची काही टेन्शन नाही. मी भरपूर वेळा ते ऐकलेलं आहे. म्हणजे जरी लोकांना त्या गोष्टीची जाणीव नसली तरी त्यांच्या लोकांच्या मनाला माहिती आहे, जरी माणूस जरी चेहऱ्यावर दाखवून नसला त्यांच्या हृदयाला माहिती आहे की चंद्रकांत कदम काय चीज आहे. लोकांना माहिती आहे की तुम्ही त्या गोष्टीचं अंकल कधी टेन्शन घेऊ नका की मी लोकांसाठी केलं आणि लोकांनी त्या गोष्टीचं मला काही परतफेड दिली नाही. लोक जरी देत नसली तर देव तुम्हाला त्या गोष्टीचं निश्चित इन फ्युचर पण आणि आता तुम्हाला देव देत आहे आणि देव नक्की देणार. दुसरी गोष्ट
कोल्हापूरला आणि तिथं. आणि कोल्हापूरला अंकल त्या एज मध्ये येऊन जाऊन रेल्वे करत होते. म्हणजे शिकण्यासारखी, तुम्हाला पण मी सांगतो, शिकण्यासारखी त्यांच्याकडून गोष्ट आहे की कामाला अंकल कधी ढिलं पडत नाही. त्याचीच म्हणजे कधीच ढिलं पडत नाही. काम आहे की काम, म्हणजे काम जर म्हटले की त्यांनी गोष्ट ती करणार म्हटलं त्यांनी करणारच. ते बोले ती कोण सांगो कोण न सांगो, त्या गोष्टीत अंकल होणार. परंतु अशी गोष्ट झाली होती की अंकल तिथून आले. मग पहिल्यांदा मी आणि पिंटू दादा त्याचा शर्ट घ्यायला गेलो होतो पीटर इंग्लंडला SFC मॉल मध्ये. आणि 1800 रुपयाचा पिंटू दादानी शर्ट घेतला होता. 1800 रुपयाचा शर्ट 4 जोड घेतले. मग तसं पिंटू दादा तेव्हा म्हटले, यश म्हणले मी माझ्या कॉलेजमध्ये म्हटले मी असं एक ते म्हटले की लोकांना जे स्वप्नात जे विचार करतात त्या गोष्टी माझ्या वडिलांनी माझ्यासाठी केल्या. म्हणजे पिंटूदानी असं मन मोकळे माझ्याकडे बोलत होते. पिंटूदादा मला माहिती आहे माझ्यासाठी, माझ्यासमोर तिने एक गोष्ट सांगितल्या. मग तिने म्हणत होती की बाबा पप्पा आहेत म्हणून मी आजपर्यंत इथं आहे. एवढ्या गोष्टी मी चुकीच्या बोलल्या तरी पप्पाने मला कधी बोलले नाही नव्हती. म्हणजे काय मला म्हणजे कसं पिंटूदा अंकल कधी वरडले तर त्या कुठल्या गोष्टी वाईट म्हणून घेत नाही, तुम्ही चांगल्यासाठी सांगतात म्हणजे. आणि मग मी पण त्या गोष्टी अंकलकडून शिकलो. तुम्हाला पण सांगतो, एक वेळ असा होता की सांगतो की आपण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला फोन करते, कुठे आहेस रे, या ज्यावेळेस ती कोण व्यक्ती करायची बंद होते अक्षरशः त्या व्यक्तीची, तेव्हा आपल्याला किंमत येते बाबा ही व्यक्ती आपल्याला फोन करतो तर आपण त्या व्यक्तीला जात नव्हतो. म्हणजे अंकल मला एवढे फोन मी अंकल आंटीची एवढे फोन कुठल्या पूर्वी मला एवढे फोन आणि असं एक चर्च मध्ये इन्सिडेंट झाला होता. म्हणजे माझ्या बाबतीत ते जरा वाईट झालं होतं. त्यामुळे मी वर्षभर इथं राहिलो होतो. त्यावेळेस काय झालं तर अंकल आंटी सचिन दादा काय तर कार्यक्रम म्हणून कोल्हापूरला गेलो. मग मी कोल्हापूरला गेलो तर कॉलेजवर. अंकल म्हटले होते कुठे जायचं नाही, कुठे गेलाच मला लगेच कळते. आता कॅमेऱ्यात पहिला कॅमेरा पण नव्हते. काय केलं, मला मित्रांचा फोन आला, मी कॉलेजवर गेलो. नुसता कॉलेजवर जाऊन थांबलोय तो अंकलचा फोन कुठे आहेस आहे की फोटो करून कुठे आहेस. मला अजून सुद्धा लक्षात आलं नाही की अंकल ती काल अजून सुद्धा लक्षात आलं कॉलेज केलं. कॉलेज अंकल म्हटले मित्राला फोन देत. अंकल मित्राला काय बोलले मलाच माहिती. मित्र म्हणते म्हटला बाबा जा गाडी घेऊन करणार. म्हणजे एक आदरयुक्त असते की बाबा त्यांनी जर बोलतात तर त्या गोष्टीचं कुठल्याही तुम्ही पण सांगतो कुठल्याही गोष्टीचं मनावर वाईट वाटून तुम्हाला त्यांनी बोलतात. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात खरंच पुढे जायचं किंवा आयुष्यात एक चांगलं व्यक्तिमत्व व्हायचंय तर त्यांच्या गोष्टीला तिने गोष्ट म्हणतात ना, ही गोष्ट करू नको. ते जग तुम्हाला लाख दुनिया सांगेल की बाबा ती कर, जर अंकल म्हणत असेल ती करू नका, अजिबात ती कोणाच ऐकून ती गोष्टी करू नका. कारण ती एक अंकल अशी व्यक्तिमत्वाची बाबा त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत बाबा. जर त्यांना चांगलं सांगायचं तर त्यांनी तुम्हाला रागवून किंवा बाबा घरी येऊन सांगतील की तू बाबा हे करू नको. तर त्या गोष्टीला म्हणजे इग्नोर करत जाऊ नका. अंकल सांगायला म्हणून काय सांगायला नाही बाबा, आपल्या आपलं असते आपण त्या गोष्टीमध्ये पुढे जात असते. पण तिने त्यांच्या आयुष्यात तिने आपल्यापेक्षा भरपूर पावसाळ्यात जास्त केल्यात भरपूर पावसाळ्यात जास्त केल्यात. आणि त्यांचं म्हणजे सांगायचं एक उद्देश असा आहे की अंकलचं माइंड पण भरपूर हुशार आहे. आता माझ्या फील्ड मध्ये त्यांना काही जास्त माहित असणार आहे, पण तरी पण माझ्या फील्ड मध्ये त्यांनी मला एवढं त्यांनी सांगितलं ना बाबा असं नाही असं करत जा, असं नाही असं करत जा. कामाला प्रायोरिटी म्हणजे कामाला म्हणजे काम एक जेव्हा आपण कामावर असतो तेव्हा कामच करायचं, बाकीच्या कुठल्या बाहेरच्या गोष्टीला आपण जास्त करायचं नाही. आणि शेवट म्हणजे एक मी सांगतो की मी जसं अंकल आणि अंकित बरोबर आहे तसं मी मिरज किंवा सांगली मिरजेत जास्त करून मला अंकल आणि अंकीनं भरपूर ओळखतात. भरपूर लोक असं म्हणतात की जेव्हा अंकल आणि अंकी तिथं मीटिंग वगैरे किंवा प्रेयर वगैरे घ्यायचे तेव्हा लोक भरपूर असं सांगतात की काय म्हणतात ते एक आणखी जसं काय म्हणतात ते की एक स्त्री आपल्या तुम्हाला माहिती की आपल्या समाजामध्ये एकटी स्त्री फिरणं अवघड आहे. अवघड म्हणजे भरपूर अवघड आहे. मग ते आणखी जर प्रचार वगैरे करत होते तर ते मी भरपूर लोकांकडून ऐकलंय तिने प्रचार करतात. याचा अर्थ असा नाही की त्यांना मोकळीकता आहे, त्यांची मिस्टर तसे त्यांच्याबरोबर चांगले आहेत म्हणून तिने ती मोकळीकता. आंटीने मिरजेमध्ये अंकलपेक्षा आंटीला भरपूर लोक ओळखतात. मटन मागची मी आंटी मटन जरी आणि मस्तच आहे म्हणजे असं म्हणजे एक आंटींचं एक इमेज होतं की कसं लोकांनी कसं ठेवलंय.
जरी आणखी जरी मोकळीकता पडल्यात की म्हणतात की बाबा पुरुषाचं एक बन काय म्हणतात ते म्हणजे असं की त्याच्यामध्ये असं बंधनात असते की बाबा पण आणखी अंकल मी आज बोलतो मी आता एवढा दोघं पण एवढी वयस्कर नाही तरुण आणखी मी बघतोय की आणखी अंकलला बोलतात भरपूर बोलतात असं सांगतात गप्रे तुला काय करायचं आहे म्हणजे आम्हाला पण ते बघायला भारी वाटते वाईट बघायला भारी वाटत नाही दोघांचं एवढं प्रेम आहे की त्यांनी एकमेकाला कधी दुखवत नाही त्यांच्या आयुष्यामध्ये एवढे प्रॉब्लेम झाले एवढे त्यांच्या मुलांमुळे प्रॉब्लेम झाले त्यांच्या इतर मुलांमुळे पण प्रॉब्लेम झाले पण दोघांनी एकमेकाला कधी सोडलं नाही खरंच सोडून नाही आणखीचं पण तसं आहे म्हणजे एक म्हणतात की नशीब आहे आणि आणखीचं पण नशीब नाही की अंकल त्यांना तसं मिळाले अंकल सारखं माणूस प्रत्येकाला आम्हाला पण एक आध्यात्मिक वडील म्हणा किंवा अशामध्ये तिने वडिलांपेक्षा पण भरपूर आहे भरपूर लोकांसाठी भरपूर केलं आहे ते सांगण्यासाठी म्हणजे मी सांगायला मी दिवस गेलो एवढं मी त्यांच्या देवाला धन्यवाद की त्यांनी अंकल तुम्ही पण कधी फसू नका की बाबा मी एवढ्यासाठी एवढं केलो ते म्हणतात ना की बी पेरलंय त्याचं फळ तुम्ही तुमच्या डोळ्यानं तुम्ही बघितलंय की बाबा जे बी पेरलंय ते बी चांगले झाले ते बी कधी नसते किंवा खराब बी आलेलं नाही ते भले तुमचं वैयक्तिक लेकर असू देत किंवा तुमच्या बाहेरचे लेकर असू देत तुम्ही जे पेरलाय ना त्याचं तुम्हाला उत्पन्न आयुष्यात तुम्हाला नेहमी मिळणार आणि इथं जर मिळालं तर देव मंडळी म्हणून मंडळीला पण सांगतो तुम्हाला पण खास दोघांना पण सांगतो खास दोघं नाही पाहिजे होती मला तुम्ही अंकल आंटीचा फोन आयुष्यात कधी इग्नोर करू नका भले कुठं असा 10 मिनिटं जर तुम्हाला उचलायला झाला तर त्यांचा फोन माझ्या आयुष्यात मी चुकी केल्या मला त्या चुकीचा अजून सुद्धा पश्चाताप होते कधी तर असं वाटतं की बाबा एवढं फोन यायचे संचिताचे फोन एवढे फोन यायचे फोन मला अक्षरशः व्हायचा पण आता म्हणजे वाईट म्हणजे असं वाईट वाटत नाही आता त्यांनी पण थोडं आहे पण असंही वाटतंय की बाबा नंतर तुम्हाला त्या गोष्टीचा पश्चाताप होऊ देऊ नका की बाबा मला फोन करत होते तर त्यांनी मला आता फोन करत नाही म्हणजे एक गोष्ट होती की त्यांनी जे सांगतात त्या गोष्टी मनपूर्वक ऐका डोक्यात घेऊन ऐका अंतर जे सांगतात ते डोक्यात घेऊन ऐका आयुष्यात जर तुम्हाला खरंच पुढे जायचं तर अंतरच्या शब्दाला हो म्हणूनच पुढे जावा तर ते करत असला तर निश्चित तो देव तुम्हाला पण आशीर्वाद देईल तर तुमच्या तर देव त्यांना पण आशीर्वाद देईल थँक्यू